शेतकरी कर्जमाफीची पहिली यादी आज दुपारी 2 नंतर जाहीर होणार आहे। सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांची आज पत्रकार परिषद होती आहे। कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी काल कर्जमाफीची यादी जाहीर होणार ला माहिती दिलेली होती। आज अजित पवार यांची जयंती आहे आणि आजच ही पहिली यादी दुपारी 2 नंतर जाहीर होणार आहे। तर सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांची आज पत्रकार परिषद होणार आहे आणि याच पत्रकार परिषदेच्या माध्यमातून ही यादी जाहीर होण्याची शक्यता आहे। कृषी मंत्री दत्ता भरणे यांनी कालच या संदर्भात माहिती दिलेली होती। आज कर्जमाफीची पहिली यादी जाहीर होणार आहे आणि 31 जुलैपर्यंत कर्जाचा हप्ता किंवा ही एकूणच रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होईल अशी ग्वाहीच काल कृषी मंत्र्यांनी एबीपी माझाशी बोलताना दिलेली होती। त्यामुळे शेतकऱ्यांच्या दृष्टीने आजचा दिवस अतिशय महत्त्वाचा आहे। शेतकऱ्यांची पहिली यादी आजच जाहीर होणार आहे। आपले प्रतिनिधी निलेश बुधावले आपल्या सोबत आहेत। निलेश, माधवी, दुपारी 2 नंतर सहकार मंत्री बाबासाहेब पाटील पत्रकार परिषद घेण्याची शक्यता आहे आणि या पत्रकार परिषदेच्या माध्यमातूनच पहिली प्राथमिक यादी जी आहे ती जाहीर केली जाईल। खरं तर मागच्या 4-5 दिवसांपासून दिल्लीमध्ये जे आंदोलन सुरू आहे आणि त्यामुळे आयकर खात्याकडून जो डेटा मिळणं अपेक्षित होतं तो मिळू शकलेला नाही, कारण त्याच परिसरात आंदोलन सुरू असल्यामुळे कर्मचारी उपलब्ध होऊ शकले नव्हते आणि त्यामुळे आयकर विवरण भरणारे जे शेतकरी आहेत त्यांचा जो डेटा आहे तो राज्य सरकारला मिळाला नव्हता आणि त्यामुळे कुठेतरी यादी जाहीर करायला वेळ लागत असल्याची माहिती आता समोर आलेली आहे। मात्र तरीही आज प्राथमिक जो यादी आहे ती जाहीर करण्यात येणार असल्याची माहिती सहकार खात्याच्या वतीने देण्यात आली आहे। माधवी, नक्कीच या यादी संदर्भात प्रत्येक उद्या राज्याचे जे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब यांच्या जयंतीचं औचित्य साधून आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र भाऊजी फडणवीस साहेब या दोन्ही गोष्टीचं औचित्य साधून महाराष्ट्र शासनाकडून शेतकरी कर्जमुक्तीची यादी होण्याची दाट शक्यता आहे। कारण ह्या याद्या सगळ्या आम्ही अपलोड केलेल्या आहेत। मुख्यमंत्री महोदयांनी समाजामध्ये अनेक वेळेस काही सूचना आल्या होत्या, त्या योग्य वाटल्या आणि त्याच्यामुळे त्यांनी सभागृहामध्ये जे आपण शेतकऱ्याला चालू बाकीदाराला 50,000 रुपये इन्सेंटिव्ह द्यायचं मान्य केलं होतं। जे महात्मा फुले योजनेमध्ये जे काही ज्यांनी लाभ घेतला आहे त्या सगळ्या गोष्टीचा विचार करून पुन्हा एकदा 50,000च्या ऐवजी 2 लाखापर्यंत करण्याचं मान्य केलेलं आहे। पहिलं 33,585 कोटी रुपयाची यादी होती। 56 लाख शेतकरी त्याच्यामध्ये समाविष्ट होते आणि आता त्याच्यामध्ये वाढ झालेली आहे आणि उद्या आमच्याकडे याद्या लोड झालेल्या आहेत, पण इन्कम टॅक्स जे काही लोक भरणार आहेत ते आमच्याकडे यादी नाही, ते केंद्र सरकारकडे आहे। त्याच्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत। कालपासून आमचे अधिकारी त्याच्या पाठीमागे लागले आहेत आणि उद्या कोणत्याही परिस्थितीमध्ये करण्याचा आमचा मानस आहे। समजा जी नाही सांगायचं आता साधारण यादी आहे किती होईल यादी, आता काय आहे, आपली संख्या किती आहे, आता किती बोजा वाढतो? साहेब, अजूनही तुम्ही म्हणताय की शक्यताच उद्या जाहीर करणे काय अडचणी येत आहेत तुम्हाला, त्याच्यामुळे अजूनही इन्कम टॅक्स जे लोक पात्र आहेत इन्कम टॅक्सला ती यादी महाराष्ट्र शासनाकडे नाही, ती यादी केंद्राकडे आहे। ती यादी आली आमची आत्ता बी आली तर आम्ही ते उद्या सकाळी करू शकतो। रात्री 10 वाजता बी आली, 12 बी वाजता आली तर आमची तयारी आहे। अपलोड केलेल्या याद्या सगळ्या फक्त घोषणा करायची, यादी त्याला बटन दाबले की खात्याच्या अकाउंटवर पैसे पडणार आहेत। ते अंतिमतः किती शेतकरी असतील आणि साधारण 56 लाख ते होते आणि पुन्हा त्याच्यामध्ये 12 लाखाच्या आसपास कधी तो आकडा आलेला आहे आणि भार किती वाढेल आणखी वाढ? एक मिनिट, आता घेतला आकडा, आकडा किती वाढला आपला? 4,400। पहिले 33,585 होता, आता 4,440 अशा प्रकारच्या याच्यामध्ये वाढ झालेली आहे आणि आतापर्यंत एवढी कर्जमाफी राज्यामध्ये कधीच झाली नव्हती। विशेष करून मी राज्याचे मुख्यमंत्री देवाभाऊचं खात्याचा मंत्री म्हणून, उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांचं, तत्कालीन उपमुख्यमंत्री दादासाहेब आज जरी नसले अजितदादा तर आज वहिनी त्याचं काम बघतात। मी वहिनीचं या ठिकाणी
शेतकऱ्याच्या वतीनं आणि माझ्या वतीनं विशेष आभार मानतो की अशा प्रकारचे शेतकऱ्याचा जो प्रश्न होता महत्त्वाचा तो या ठिकाणी निकाली काढला. राज्यातल्या पतसंस्थांच्या संदर्भात परिस्थिती गंभीर आहे. अनेक ठिकाणी जे आपले ठेवीदार आहेत त्यांच्या ठेवी जे बुडण्याची शक्यता निर्माण झाली आहे, त्यांना संरक्षण आपण कसं देणार आहोत? सांगली वैभव त्याचं एक मोठं उदाहरण आहे. जी करोडो रुपये ज्यांच्याकडे ठेवी आहे त्या आज बुडण्याची शक्यता आहे. मध्ये त्याच्या संदर्भामध्ये आपण आपल्या 2-3 बैठका झाल्या की आपण बँकेच्या संदर्भामध्ये 5 लाखाचं प्रोव्हिजन केलेलं आहे. परंतु पतसंस्थेच्या संदर्भामध्ये आपण जे लाभांश म्हणजे काय म्हणतो त्याला आपण कोणता निधी 10% 100 रुपयाला 10% औषध निधी ते आम्ही प्रोव्हिजन करायचं ठरवलेलं आहे. आणि मग ज्याची कॅपॅसिटी आहे त्याप्रमाणे ब क त्याप्रमाणे त्यांच्याकडून निधी आपण गोळा करून निधी जमा करून अशा दुर्घटना घडू नयेत आणि घडली तर मग त्याला थोडं कव्हर राहावं अशा प्रकारचा आमच्या राज्याचा सहकार विभागाचा प्रयत्न राहणार. माझ्याकडे तुम्ही बीडच्या पतसंस्थेच्या अनुषंगाने एक बैठक घेतली. हा. ज्ञानराधा पतसंस्थेचा विषय महाराष्ट्रभर गाजतोय सध्या. तर त्या खातेदारांना कशा पद्धतीने तुम्ही दिलासा द्याल? काय नेमकी उपाययोजना? काल परवा मुख्यमंत्री महोदयांनी आम्ही सगळेच त्या ठिकाणी बैठकीला उपस्थित होतो. त्यांच्या ज्या काही प्रॉपर्टी आहेत त्या प्रॉपर्ट्या अटॅच करणं सेल करणं संबंधित खात्याच्या अधिकाऱ्याला सांगून महसूलच्या अधिकाऱ्याचाही संबंध येतोय आणि गती देऊन त्यांना जेवढा काही प्रॉपर्ट्या सेल करता येतील तेवढ्या सेल करून त्या ठिकाणी आपल्या ठेवीदाराला मदत करायचा सहकार प्रयत्न करत आहे. सहकारामध्ये हे अनेक वर्षांपासून आजच्या पद्धतीचं जे सुरू आहे की जे कर्ज दिल्यावर आता वारेमाप कर्ज दिलं तारण घेतलं जात नाही अनेकदा अशा यावर अंकुश हे करण्यासाठी काय वेगळी हे नाही का की पतसंस्थांना आपण असंच हे करू द्यायचं आहे? नेमकं काय? 2 प्रकारच्या पतसंस्था आहेत. एक मल्टी स्टेट आहेत. मल्टी स्टेटचा विषय कसा आता हे जे झालेत ना जास्त जे बरेच ठिकाणी गोंधळ झालेला आहे तर तो मल्टी स्टेटमध्ये झाला आहे. त्याचं कंट्रोल आमच्याकडं नाही म्हणून आम्ही सरकार म्हणून हातवरी करत नाही. आम्ही तशी विनंती केंद्र सरकारला केली आणि त्याच्या संदर्भात आम्हाला तशी चौकशी करायचे आदेश प्राप्त झालेले आहेत. आता आमचे या सहकार विभागाचे अधिकारी त्याची देखील माहिती घेत आहेत आणि मला या निमित्तानं राज्यातल्या ठेवीदाराला विनंती करायची आहे की आपण एखादी 2% व्याजासाठी कुठेही आपण त्या गुरळ पडू नये कारण आयुष्याची पुंजी आपली असते. म्हणून संचालक मंडळ कसं आहे त्याचं बॅकग्राऊंड काय त्यांनी आतापर्यंत काम केलेले कसे केले ह्या सगळ्या गोष्टी बघून आपण ठेवी ठेवावं. नमस्कार शेतकरी मित्रांनो, कर्जमाफीची यादी आज दुपारी 2 वाजल्याच्या नंतर ही जाहीर होणार आहे. शेतकऱ्यांसाठी आताची सर्वात मोठी बातमी आहे. आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठी बातमी दिलेली आहे व तसेच आपल्या राज्याचे सहकार मंत्री यांनी सुद्धा शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी दिलेली आहे. आज दुपारी 2 वाजल्याच्या नंतर शेतकरी कर्जमाफीची यादी पहिली यादी ही प्रसिद्ध होणार आहे. तर शेतकरी मित्रांनो ही अतिशय महत्त्वाची अशी माहिती आहे. हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत नक्की पोहोचवा आणि दुपारी 2च्या नंतर तुमचं यादीमध्ये नाव आहे का नाही ते नक्की चेक करा कारण की आज पहिली यादी जाहीर होणार आहे. तर शेतकरी मित्रांनो अशाच आणखी नवनवीन माहितीसाठी आपल्या या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद मित्रांनो. जय हिंद जय महाराष्ट्र.